शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। या वर्धापन दिनानिमित्त आज नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लाडू वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ठाकरे गटाच्या वतीने रिमांड होम मध्ये असलेल्या बालकांसाठी आर्थिक मदत म्हणून धनादेश देखील देण्यात आला। तसेच या लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे विजयी झाल्याने आणि शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे लाडू वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे। लोकसभेमध्ये विजय मिळवल्यानंतर राजाभाऊ वाजे प्रचंड बहुमताने खासदार झाल्यानंतर हा वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपूर्ण शिवसैनिक नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये काम करत आहेत आणि उत्साहाने हा वर्धापन दिन साजरा करत आहेत। सकाळपासून जवळजवळ मी 10 कार्यक्रम करून आलो। आत्ता दिवसभरात अनेक कार्यक्रम आहेत। प्रत्येक डिव्हिजन वाईज प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नेता आमचा त्यामध्ये उतरलेला आहे आणि अप्रतिम असा आनंद हा दिसून येतोय वर्धापन दिनाच्या निमित्ताने। शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते करण्यात येतं। यामुळे खरं तर 2 शिवसेनेचे वर्धापन दिन पार पाडत आहेत। त्यामुळे खरी शिवसेना नेमकी कोणाची, ते खरी शिवसेना कोणाची ते निश्चितपणाने नागरिकांचं लक्षात आलेलं आहे, तुमचं आमचं लक्षात आलेलं आहे, मीडियाचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे समोरच्यांविषयी काय जास्त बोलायचं, फार बोलून फायदा नाही। शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिन शिवसैनिकांकडून राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। तर आज संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाची तर शिवसेना शिंदे गटाची वरळी डोम येथे सभा होणार आहे। यावेळी या दोन्ही सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।